हो. तुम्ही एवढी वर्ष ही चळवळ चालवताय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पालकांशी बोलत असाल तर तुम्ही एक आवाहन करत असाल मराठी पालकांना मराठी शाळेत घालण्याचं. तुम्ही नेमकं काय आवाहन कराल मराठी भाषिक पालकांना? फक्त मराठी भाषिकच नाही, जे जे लोक बाहेरून इकडे आलेत, जे कुठल्याही भाषिक असतील, त्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत का घातलं पाहिजे यासाठी तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? आता तुम्ही तुषार विचारलं तसं गेली 6 वर्ष आम्ही मराठी शाळांच्या पालकांचं संमेलन घेतो. हम्म. मराठी प्रेमी पालक महासंमेलन आम्ही मुंबईत घेतलं, हम्म. मुंबईच्या बाहेर घेतलं. पुण्यामध्ये आम्ही तसा प्रयत्न केला. आता आम्ही नागपुरात तसा प्रयत्न यंदा करतो. म्हणजे यंदा म्हणजे 2025 मध्ये. या बाबतीमध्ये आमचं असं म्हणणं आहे, की आम्ही मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी, मराठी संस्कृतीपोटी, हम्म. अस्मितेपोटी आपल्या मुलांना तुम्ही मराठी शाळेत घाला असं म्हणतच नाहीये. आम्ही हम्म. असं म्हणतोय, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवून पालक म्हणून तुम्ही त्यांचं शोषणच करताय. हा. पालक म्हणून तुम्ही त्या मुलांचं सुमारीकरणच करताय. आणि हम्म. मराठी माध्यमाच्या शाळेत जेव्हा तुम्ही मुलांना पाठवाल, तेव्हा मुलांच्या भाषा सक्षम होतील, हा. मुलांचं आकलन सुधारेल, मुलांची हम्म. गुणवत्ता वाढेल. एवढंच नव्हे तर तुमची मुलं जास्त रोजगारक्षम होणार आहेत. हे हा. आम्ही मराठी पालकांना सांगतोच. आणि तुम्ही चांगला मुद्दा मांडलात तुषार, स्थलांतरितांच्या बद्दलचा. हम्म. पालघरमध्ये, अलिबागमध्ये अशा मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, की हम्म. ज्या शाळांमध्ये उत्तर भारतीयांची, दक्षिण भारतीयांची, जे हम्म. बांधकाम मजूर आहेत, हम्म. त्यांची मुलं या शाळांमध्ये शिकतायत. त्यांची मातृभाषा हिंदी असेल, भोजपुरी असेल, अवधी असेल, त्यांची इथली जी भाषा आहे ती मराठी आहे. अशा पद्धतीनं ही जी मुलं आहेत, ती त्यांच्या राज्यामधनं येऊन इथे मराठी शिकतायत. त्यांना हम्म. शिक्षण परवडतंय हे एक कारण, आणि त्यांना ही आपली भाषा वाटते हे एक कारण. म्हणजे हम्म. आपण लक्षात घेतलं पाहिजे, की बाहेरनं येणाऱ्या परप्रांतीय लोकांना जर आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालून इथल्या समाजाशी समरस व्हावं असं वाटत असेल, जोडून घ्यावं असं वाटत असेल, तर जे मूळचे मराठी भाषक आहेत त्यांना आमचं आवाहन आहे, की तुमची नैतिक जबाबदारी आहे. हे भाषावार प्रांत रचनेनंतर मराठी ही राजभाषा होईल, लोकभाषा होईल, शिक्षणाची भाषा होईल, ज्ञानाची भाषा होईल, तंत्रज्ञानाची भाषा होईल. अशा प्रकारचा विचार अगदी यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या पर्यंत अनेक मंडळींनी केलेला आहे. हा विचार कृतीत आणण्याची जबाबदारी मराठी समाजाची, मराठी पालकांची आहे. जर आपण ती पार पाडली नाही, तर यानंतरच्या काळात आपण आडनावाने मराठी राहिलेला या भौगोलिक प्रदेशातला समाज होऊ. जर ते आपल्याला नको असेल, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. कारण मराठी शाळा टिकल्या तर आणि तरच मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी समाजाचं कोणतंही आंदोलन जिवंत राहण्याची किंवा टिकण्याची शक्यता आहे.